दिवसेंदिवस सोने आणि चांदीचे दर मागच्या वेळेस वाढत होते हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण अचानक मोठी घसरण आता सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरामध्ये देखील दिसून आलेले आहे। होय, आता सोने आणि चांदीचे आजचे ताजे बाजारभाव जाहीर झालेले आहेत। बाजारभाव जाहीर होताच अक्षरशः सगळ्यांचं लक्ष बाजारभावाकडे लागलं, कारण की दिवसेंदिवस होणारी घसरण बघता सर्वजण आश्चर्यचकित झाले। नेमकी घसरण का होत आहे असा प्रश्न पडू लागला। बघा, आता सोन्याचे दर पडत नाहीये तर चांदीचे पण दर घसरू लागलेले आहेत। सोनं आणि चांदीचे भाव घसरण्यामागचं मोठं कारण समोर आलेलं आहे। बघा, सोने आणि चांदीचे दर युद्धाच्या टायमिंगमध्ये, युद्धाची सध्या वेळ आहे, खूपच वाढतील असं सगळ्यांना वाटत होतं, पण तसं काही झालंच नाही। उलट दुसरीच गोष्ट घडली, ती म्हणजे सोन्याच्या दरामध्ये घसरण बघायला मिळाली। आजचा ताजा सोन्याचा दर जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला पण आश्चर्याचा धक्काच बसेल। आज नेमके सोन्याचे दर काय आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे। सोने आणि चांदीच्या किमती आज किती रुपयांनी कमी झाल्या हे पण तुम्हाला बघायला मिळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर आपण बघणार आहोत, तसेच चांदीचे पण आजचे ताजे दर आपण बघणार आहोत। किती रुपयांनी किमती घसरत आहेत आणि घसरणी मागचं कारण काय आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळेल। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। बघा, सोनं आणि चांदीच्या दराबाबतची मोठी अपडेट समोर आल्याचं दिसून येत आहे। होय, आता सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली असून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला। बघा, ज्या नागरिकांना सोनं चांदी घ्यायचे आहे त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आली। दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढत चालले होते, पण आज असा बदल बघायला मिळाला की सर्वांच्या नजरा तिकडे बाजाराकडे बघायला मिळाल्या। सराफा बाजार हा महत्त्वाचा बाजार मानला जातो। बघा, या सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर दिवसेंदिवस मागच्या महिन्यामध्ये वाढत होते, पण या महिन्यात मोठी घसरण बघायला मिळाली। मग आता सोन्याचे दर अजून 10 ते 15 दिवस पुढचे दरामध्ये घसरणच बघायला मिळणार आहे का, आणि त्यातले त्यात आता व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। खरंच आता पुढच्या 10 दिवसामध्ये सोन्याचे दर जे आहेत ते 40 ते 50 हजार रुपयांनी आणखीन घसरणार आहेत का, याबाबत देखील व्यापाऱ्यांनी मोठी माहिती दिलेली आहे। आता ती पण माहिती तुम्हाला दाखवणार असून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की खरंच 40 ते 50 हजार रुपयांची घसरण अजून पुढच्या 10 ते 15 दिवसात होईल की नाही। बघा, आजचा ताजा रेकॉर्ड सोन्याच्या दराने तोडलेला आहे, म्हणजेच की मोठी घसरण आता होऊ लागलेली आहे। सोन्याच्या दरातील घसरण ही काही 500 रुपयांनी, 1000 रुपयांनी नाही तर मोठी हजारो रुपयांची घसरण सोने आणि चांदीच्या दरात बघायला मिळत आहे। सोन्याचे पण दर घसरले असून त्यासोबत चांदीचे दर पण घसरले आहेत। आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे किमती काय आहेत, काय दर आहेत ते तुम्हाला दाखवणार असून आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमके काय सोन्याचे दर सुरू आहेत। आता मी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील सोन्याचे आणि चांदीचे दर दाखवणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत, चांदीच्या किमती कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त कमी झाल्यात, त्या पण जिल्ह्यांची आपण माहिती बघणार आहोत। आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा, आता नागरिकांनो या ठिकाणी लक्ष द्या। बघा, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण होऊ लागलेली आहे। ज्या सोन्याने मोठ्या प्रमाणामध्ये 1 मार्चला म्हणजे मार्चच्या सुरुवातीला वाढायला सुरुवात झालेली होती, ते सोन्याचे दर अजून खूपच वाढतील असं सगळ्याला वाटलं। काही जण तर म्हणायला लागले युद्ध सुरू आहे आणि युद्धामध्ये अमेरिका सारखा मोठा देश उतरला आहे म्हटल्यावर युद्ध हे काय साधन नसणार हे लोकांच्या लक्षात आलं। मग सगळ्यांना काय वाटलं की सोन्याच्या किमती 2 लाखाच्या पुढे जाऊन 2.5 लाखापर्यंत जातील, 2.5 लाखापर्यंत सोन्याच्या किमती जातील असं सगळ्यांना वाटू लागलं, पण तसं काही झालंच नाही। त्या उलट सोन्याच्या किमती ज्या वाढत होत्या त्या डायरेक्ट घसरू लागल्या आणि मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये अचानकपणे आपल्याला दिसू लागली। त्यामुळे सर्व नागरिकांच्या नजरा त्याकडे लागल्याचं दिसून आलं। मोठ्या प्रमाणामध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत असल्याने नागरिकांची आता सोनं घेण्यासाठी मोठी गर्दी पण बघायला मिळत आहे। बघा, आता सोन्याचे दर 1 मार्चच्या टायमिंगला मोठ्या प्रमाणात वाढत होते, पण आता मागच्या 5 ते 6 दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरू लागलेले आहेत, किमती घसरू लागलेल्या आहेत आणि चांदीच्या पण किमती अचानकपणे घसरू लागलेल्या आहेत। बघा, आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत। तर मी तुम्हाला आता कोणत्या जिल्ह्यात सोन्याच्या आणि चांदीच्या किमती सगळ्यात जास्त कमी झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांची पण नावं सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात
आठवड्यात नेमक्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत की नाही बघा. आता यावेळेस वेगळीच गोष्ट घडली. जे सोन्याचे चांदीचे दर युद्धामध्ये वाढायला पाहिजे होते ते सोने आणि चांदीचे दर युद्धामध्ये वाढण्याऐवजी डायरेक्ट घसरू लागले. किमती मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागल्या. ज्या नागरिकांना लग्न सराईच्या घाईमध्ये सोनं घ्यायचं होतं ते सगळे नागरिक खुश झाले, कारण आता उन्हाळ्याची वेळ आहे आणि सगळ्यांचे लक्ष आहे सोन्याकडे, कारण की आता लग्नाची वेळ आलेली आहे. आता लग्नासाठी विविध कार्यक्रमासाठी सोनं या टायमिंगला खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण यावेळेस नागरिक सोनं जास्त घेत नव्हते, का तर सोन्याचे दर वाढले होते. पण मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होऊ लागली आणि सगळे नागरिकांच्या नजरा सोनं घेण्याकडेच लागल्या. सोनं आणि चांदी घेण्यासाठी आता गर्दी वाढू लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात लोक सोनं आणि चांदी घेण्यासाठी रस्त्यावरती येत आहेत. बघा आता आजचा ताजा दर काय आहे. 18 कॅरेट सोन्याच्या किमती किती रुपयांनी घसरल्या आहेत. काल घसरण झाली आहे की आज झाली आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत, किती रुपयांनी घसरलेल्या आहेत, घसरणीचं कारण काय आहे. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याला काय दर मिळतोय, 24 कॅरेट सोन्याचे दर किती रुपयांनी घसरले आहेत. त्यानंतर आजचे चांदीचे दर किती रुपयांनी घसरले आहेत ती पण अपडेट आलेली असून ती माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यातली त्यात अजून 40 ते 50 हजार रुपयांची अचानक मोठी घसरण सोन्याच्या किमती अचानक मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत का, याबाबत व्यापाऱ्यांनी नेमकं काय सांगितलं आहे. खरंच 10 दिवसामध्ये अजून 40 ते 50 हजार रुपयांनी सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात का, सोन्याचे दर अजून घसरू शकतात का, याबाबत व्यापाऱ्यांनी मोठा खुलासा केलेला आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते तुम्हाला पुढे सांगणार असून त्यासाठी आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर पण बघायला मिळतील. नेमका काय भाव सोन्याला आणि चांदीला मिळत आहे ते देखील तुम्हाला आता ऐकायला भेटणार आहे. तर चला पाहूयात. बघा मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. जेव्हा जगात युद्ध सुरू होतं तेव्हा सोन्याचे दर वाढतात, कारण सोन्याला सेफ हेवन मानले जाते. म्हणजेच की आता पण सध्या बघायला गेलं तर 2026च्या या युद्धाने हा नियम मोडीत काढलेला आहे. म्हणजेच की या युद्धामध्ये सोन्याला काहीच फरक पडला नाही. जे सोन्याचे दर वाढतील असं लोक म्हणू लागलेले होते. इकडे तिकडे एकच बातमी की युद्ध सुरू झालंय, सोन्याचे दर वाढणार, सोन्याचे दर आता जास्त वाढतील, अशा बातम्या सगळीकडे होत्या. पण तसं काही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं बघायला मिळालं नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला तेव्हा सोन्याच्या 1.80 लाखांपर्यंत सोन्याने झेप घेतली होती. आता जर विचार केला तर मागील 3 ते 4 दिवसात अमेरिकन डॉलर इतका मजबूत झाला की सोन्यात मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग सुरू झाली. मोठ्या गुंतवणूकदारांनी चढ्या भावात सोनं विकून नफा कमवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आणि किमती कोसळल्या. म्हणजे सोन्याच्या किमती पडण्याचं कारण काय, तर जे सोनं बाजारात कमी होतं ते लोकांनी जे आहे ते पुन्हा नंतर विकलं. मोठमोठ्या गुंतवणूकदारांनी बाजारामध्ये सोनं विकल्यानंतर बाजारामध्ये सोनं जास्त वाढलं. घेणाऱ्यांची संख्या कमी पण सोनं जास्त मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये दिसून आलं आणि एकदम किमती घसरू लागल्या. ज्या किमती आतापर्यंत 2 लाखाच्या पुढे युद्धामुळे जातील असं वाटत होतं ते काही तसं झालं नाही. किमती काय पुढे गेल्या नाही आणि मोठी घसरण ही उलट सोन्याच्या दरात बघायला मिळाली. आणि एवढंच नाही तर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण आपल्याला मागच्या काही दिवसांपासून लाखो रुपयांची घसरण चांदीच्या दरामध्ये देखील दिसून आलेले आहे. बघा आता सोने आणि चांदीचे दर अजून पडतच राहणार आहेत का, या महिन्यामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये फक्त घसरणच राहील का, याबाबत तज्ञ व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सोन्याचे व्यापारी नेमकं काय म्हणत आहेत ते देखील आपण बघणार असून आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की खरंच सोने आणि चांदीच्या दरात घसरण होणार आहे का, ती देखील माहिती आता बघायला मिळेल. आणि त्यातली त्यात आज किती रुपयांची घसरण झाली आहे, आजचे ताजी काय दर आहेत ते पण आता आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी लक्ष द्या. मागील काही दिवसांपासून वेगळी स्थिती सोने आणि चांदीच्या दरात बघायला मिळत आहे. बघा आता 3 ते 4 दिवसात अमेरिकन डॉलर मजबूत खूपच झालेला आहे, त्यामुळे आता सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत, मोठे लोक आहेत, त्यांनी डायरेक्ट सोनं विकायला सुरुवात केली. ते सोनं विकत असल्यामुळे बाजारात सोनं खूप वाढत आहे आणि सोनं जास्त होत असल्यामुळे डायरेक्ट किमती आता घसरू लागलेल्या आहेत. त्यामुळे आता किमतींमध्ये मोठी घसरण ही सोन्यासोबत चांदीच्या दरात दिसून आलेली आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता मोठी माहिती या ठिकाणी समोर आली. बघा एकंदरीत जर विचार केला तर सध्या स्थितीला ही घसरण का होत आहे याचं विश्लेषण तुम्हाला एकदा सांगतो. मजबूत अमेरिकन डॉलरचा निर्देशांक वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदी महाग झाली आहे. बघा आता अमेरिकन फेडरल सध्या स्थितीला जर विचार केला तर रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते अशी शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदार सोन्याकडून बॉन्ड्सकडे वळले आहेत. कच्च्या तेलाचे भाव, तेलाचे दर 100 रुपये डॉलरच्या वर गेल्यामुळे जागतिक महागाई वाढली आहे. त्यामुळे लोक रोख रक्कम हातात ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. मध्यवर्ती बँकांची विक्री काही
देशांच्या मध्यवर्ती बँकांचे त्यांच्याकडील सोन्याचा साठा बाजारात विकायला सुरुवात केलाय। मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा असणाऱ्या बँकांनी डायरेक्ट विकायला सुरुवात केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोनं बाजारात येत आहे। ज्या सोन्याची आधी कमतरता वाटल्यासारखं वाटत होतं ते सोनं बाजारात खूपच भरघोस मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आहे आणि सगळ्यांचं लक्ष याकडेच आपल्याला दिसून येत आहे। बघा, सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर गेल्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांचे सोने विकून नफा खिशात टाकलेला आहे आणि आता सोन्याचे दर घसरलेले आहेत। तर चला, आज किती रुपयांची घसरण झाली, आता पुढच्या काही दिवसात 40 ते 50 हजार रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरात चांदीच्या दरात होणार आहे का, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सर्व काय आता आपण 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सर्वात आधी आपण चांदीचे दर बघूयात, त्यानंतर सोन्याचे दर बघूयात आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे। 50 हजार रुपयांची खरंच मोठी घसरण आता याच मार्च महिन्यामध्ये सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये होणार का, ते देखील माहिती आता आपण पाहूयात। बघा, आता मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे, या ठिकाणी लक्ष देऊन बघू शकता। बघा, सोन्याच्या घसरणीमुळे सामान्य ग्राहकांसाठी सुवर्ण संधी ठरू शकते, पण आता आलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर अजून खाली येतील का की पुन्हा वाढतील, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात सुरू झालेला आहे। बघा, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर सोनं आणि चांदीचे दर हे दोन्ही आता पडलेले तर आहेच, आता तेलाच्या दराचा मोठा परिणाम तर दिसून येतच आहे। बघा, आता काही भागामध्ये सोन्याचे दर आता मोठ्या प्रमाणात स्थिर आहेत, तर काही ठिकाणी मोठी घसरण झाल्याचं दिसून आलेला आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोने आणि चांदीचे दर अचानकपणे बदलल्यामुळे सगळ्या नागरिकांच्या नजरा सोनं घेण्याकडे लागलेल्या आहेत। बघा, ऐन लग्न सराईच्या टायमिंग मध्ये वेळेमध्ये सोनं आणि चांदी घेणाऱ्यांची आता गर्दी वाढू लागलेली आहे। आधी गर्दी खूप कमी असायची, पण सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले आणि इतर जिल्ह्यात देखील मोठी घसरण झाली आणि सगळेजण सोनं घेऊ लागलेले आहेत। बघा, आता सोन्याच्या दरातील ही मोठी घसरण मानली जात असून सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत, कारण की सर्वात मोठी घसरण ही सोने आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। तर चला, आता सर्वात आधी आपण आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर बघूयात, किती रुपयांनी मोठी घसरण झालेली आहे, सोन्याचे दर घसरण्याचं कारण काय आहे आणि या मार्च महिन्यात पूर्ण रोज घसरणच होण्याचा अंदाज आहे का की दर सोन्याचे अचानक वाढू शकतात, सर्व काय आता तुम्हाला बघायला मिळेल। कारण की जे सोन्याचे दर 2025 मध्ये ज्या वेगात वाढत होते त्या वेगात यावेळेस वाढत नाहीयेत, उलट आता गती थोडीशी मंदावली आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। मागच्या 2025 वर्षामध्ये रोज बातमी यायची सोन्याचे दर 10,000 वाढले, 15,000 वाढले, पण आता तशी बातमी येत नाही, उलट आता सोन्याचे दर घसरत असल्याने नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण बघायला मिळत आहे। तर चला, आजचे सोन्याचे आणि चांदीचे ताजे दर बघूयात, त्यानंतर मार्च या महिन्यामध्ये अजून मोठी घसरण सोन्याच्या दरात होणार आहे का, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील तुम्हाला सांगतो। या ठिकाणी बघू शकता, आता मोठी अपडेट समोर आलेले असून सध्या स्थितीला आता बाजारभाव सर्व काही जाहीर झालेले आहेत। बघा, सोन्याच्या किमतीत मोठा बदल आलेला असून सध्या स्थितीला सगळ्यांचे लक्ष या ठिकाणी आहे। बघा, आता सर्वात आधी चांदीच्या किमती काय आहेत ते आपण बघूयात। सध्या स्थितीला जर विचार केला तर चांदीचा आजचा भाव, चांदीच्या दरात आज मोठी वेगळी परिस्थिती बघायला मिळालेली आहे। 1 किलो चांदीचा दर हा आज 2,90,000 रुपये आहे। आज चांदीच्या दरामध्ये वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली। आजचा दर पाहता चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण आज बघायला मिळाली नाहीये, उलट आपल्याला चांदीच्या दरात थोडीशी वाढ बघायला मिळाली, पण एवढी पण जास्त वाढ बघायला मिळाली नाही। पण बघा, 1 ग्रॅम चांदीचा दर 290 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर हा 2,90,000 रुपयांपर्यंत आपल्याला दिसून येत आहे। जे चांदीचे दर 3 लाखाच्या पुढे होते, 4 लाखापर्यंत गेले होते, तेच चांदीचे दर आज 3 लाखाच्या आत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळतोय। तर चला, सोन्याच्या किमती बघूयात। बघा, आजच्या सोन्याच्या किमती, सोन्याच्या दरात आज मोठा बदल झालेला आहे। आता या ठिकाणी बघा, 18 कॅरेट सोन्याला 1,21,790 रुपयांचा दर बघायला मिळत आहे। सोन्याच्या दराबाबतची स्थिती असून त्यातले त्यात आता बदल काय झाला तर 530 रुपयांची वाढ बघायला मिळाली, म्हणजे जास्त काय वाढ झालेली नाही। त्यातली त्यात 22 कॅरेट सोन्याचा दर बघा, 22 कॅरेट सोन्याचा दर 1,48,850 म्हणजेच की 650 रुपयांची वाढ आहे। त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा दर बघा, 24 कॅरेट सोन्याला
तोळ्याला 1,62,380 रुपये असा दर मिळत आहे. 700 रुपयांची वाढ आज बघायला मिळाली. काल मोठी 1,500 रुपयांची घसरण झाली. त्या तुलनेत आज जास्त काही वाढ झालेली नाहीये. 1,500 रुपयांनी काल सोन्याचे दर घसरले होते, तर आज 500 रुपयांनी वाढल्याचं दिसून येत आहे. तसेच आता एकंदरीत जर विचार केला तर सोनं आणि चांदीचे दर घसरत असल्याने सर्वसामान्य नागरिक खुश झालेले आहेत. पण बघा, व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही घसरण तात्पुरती राहू शकते. मोठी पुढेही अशी घसरण होईल का नाही हे पूर्णपणे सांगता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सोनं खरेदी विक्रीचा निर्णय योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्ही ठरवू शकता. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. रोज ताजे सोन्याचे दर बघायला मिळतील. धन्यवाद.